नगरपालिका महानगरपालिका निवडणुकांमध्ये घराणेशाहीची अनेक उदाहरणं आपण पाहिली। आमदार खासदारांची मुलं मुली पत्नी आणि इतर नातेवाईक रिंगणात उतरले होते। त्यातील काही जणांना मतदारांनी स्वीकारलं तर काही जणांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवलाय। आता 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक होत आहे। त्यातही सर्व जिल्ह्यांमध्ये घराणेशाही दिसून येते। काही आमदारांनी पत्नी मुलगा सून मुलीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलंय। परभणीमध्ये तर अजब प्रकार घडलाय, कारण माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील 2-3 नाही तर तब्बल 5 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, तेही वेगवेगळ्या पक्षांकडून। वरपुडकर यांच्या घरातील ते 5 उमेदवार कोण आहेत, कोणत्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली, सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून। कोण आहेत सुरेश वरपुडकर? सुरेश वरपुडकर हे गेल्या 4 दशकांपासून राजकारणात असून परभणी जिल्ह्यातील मोठे राजकीय नेते आहेत। ते सिंगणापूर पाथरी विधानसभा मतदारसंघातून तब्बल 5 वेळा आमदार राहिलेले आहेत, तर परभणी लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार राहिले आहेत। काँग्रेसकडून ते 6 महिन्यांसाठी राज्यमंत्री राहिलेत। मात्र 2009 आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत वरपुडकरांना मतदारांनी नाकारलं होतं। 2019ला पाथरी विधानसभा मतदारसंघातून ते पुन्हा विधानसभेत गेले। 2024च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले। त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला। गेल्याच वर्षी ते भाजपमध्ये दाखल झाले। आता ते पुन्हा चर्चेत आले ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे, कारण त्यांच्या घरातील 5 जणांना जिल्हा परिषदेचे तिकीट मिळाले। भाजपकडून वरपुडकर यांचा मुलगा सून आणि पुतण्याला तिकीट मिळाले, तर शिवसेना ठाकरे गटाकडून मुलगी आणि काँग्रेसकडून एका पुतण्याला तिकीट मिळाले। कोणकोणत्या जिल्हा परिषद गटातून रिंगणात आहेत पाहूयात। सुरेश वरपुडकर यांचे चिरंजीव शमशेर वरपुडकर हे सिंगणापूर जिल्हा परिषद गटातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या पत्नी प्रेरणा वरपुडकर या दैठण्या गटातून भाजपच्या उमेदवार आहेत। तसेच वरपुडकर यांचे पुतणे बोनी वरपुडकर हे लोहगाव गटातून रिंगणात आहेत, त्यांनाही भाजपने तिकीट दिले। तर सुरेश वरपुडकर यांच्या कन्या सोनल देशमुख या जरी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत, त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली आहे। त्यांचा आमदार राहुल पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झालाय। सुरेश वरपुडकर यांचे दुसरे पुतणे अजित वरपुडकर हेही राजकारणात नशीब आजमावत आहेत। ते काँग्रेसच्या तिकिटावर लोहगाव गटातून निवडणूक लढवत आहेत। अजित वरपुडकर यांचे वडील विजय वरपुडकर आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्यामध्ये तीव्र मतभेद होते। मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वरपुडकर यांच्या कुटुंबात समेट झाल्याचं बोललं जाते। महानगरपालिकेत पत्नी नगरसेवक, मात्र भाजपला अपयश। महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून परभणीची जबाबदारी माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्यावर होती, मात्र त्यांना महापालिका निवडणुकीत खास काही करता आलं नाही। इथं शिवसेना ठाकरे गटानं सत्ता मिळवली आहे। भाजपला इथं यश आलं नसलं तरी सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी मीनाताई वरपुडकर या नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत। त्या परभणीच्या महापौर राहिलेल्या आहेत। त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेवक असतानाही भाजपकडून जिल्हा परिषदेला 3 तिकीटं वरपुडकरांच्या घरात देण्यात आली। एकीकडे घराणेशाहीला थारा देणार नाही असं भाजप नेते मानतात, प्रत्यक्षात मात्र एकाच घरात तिघांना उमेदवारी दिली आहे। हा विषय सोशल मीडियावर जोरदार चर्चेला जात आहे। तर मंडळी, भाजपच्या एका घरात तिकीट देण्याबाबतच्या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।